हांड्या पिंड्यात पकडा तुम्ही. हे पाठीमाग आमच्याकडे याला पात म्हणतात. पात हे ताता नको हे लागल. पंटूस हा कडक कडक वाम आमच्याकडे सुतेरी म्हणतात. सुतेरी होय ना. तिकडे जा भराय चालू कर. नमस्कार मंडळी, आज आपण आहोत माणगावमध्ये आणि खास मासेमारीसाठी आपण आलो आहे. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, खूप रात्रभर प्रतीक्षा केली आपण की डोह कधी कमी होतो आहे. तर डोह काही कमी होत नव्हता. शेवटी मग हळूहळू पाणी कमी झालं आणि रात्री 10 वाजल्यापासून आपण इथे आलो आहे. ते सकाळी 10-11 वाजता वरच्या बाजूचे जे छोटे डोह होते त्यातलं पाणी कमी झालं. तिकडचे पाणी उपसून आपण मासे पकडले आणि आत्ता जी मेन मजा होती, जो थरार होता, धमाल होती, ती आहे या मोठ्या डोहातली मासे पकडायची. ऑलरेडी शंकरने आहे ना डायरेक्टली एक एक मासा पाण्यातून बाहेर काढायला सुरुवात केली होती. डायरेक्ट पकडून त्याच्यावरून असा अंदाज येत होता की मासे भरपूर असणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माणगावमधील खास मोठे मासे पकडण्याची धमाल. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. काय लागला का? हे भारी आहे तुझं रे. डायरेक्ट अंडीवाले आहेत ना. हा आता अंडी तयार झाली माशांमध्ये. जिवाड आहे काय आहे? काय मोठा लागलाय काय परत? काय मोलू आहे वाटतं. मला आहे ना. नाही खड्याच आहे. हा भारी आहे रे, एक नंबर. तो असे पकडत जा, पाणी कमी होईल तेव्हा आहेत. दुपारचे 12:30 वाजलेत. पाणी बघा पूर्ण पाणी गेलं आहे. आता थोड्या वेळात मासे पकडायची जी काय मजा आहे ना ती घ्यायची आहे. इकडे बघा उड्या मारायला लागल्यात मासे ऑलरेडी. दिसले का? हा बाहेर आला. टोल आहे. वाम आहे. हा काय टोल आहे काय? टोल आहे. एक नंबर कडक. तिकडे वाम पण पकडली नाही. हे वाम दाखव. इकडे आरामात बघा. काटा असेल तिला. मस्त सॉलिड एकदम. वाम आणि टोल. आता एक एक मासा पकडायचा आहे. हा सही आहे. खेळा आहे. हा अरे पकड. टोल आहे. पकड. अरे सही आहे. तू हातानेच पकड. टोल आहे कडक. एक नंबर मोठा आहे. तर पकडा हाताने हळूहळू. काय करताय? ते हे वाम आहे तिकडं. हा कडक टोल. तू असे पटापट पकडतच जा तू. हा वर आलाय. अरे परत टोल पकडलाय. मगाशी तर किती वेळा गेलेली. हे टोल भरपूर आहे. ते कशा टाका पटापट. तुम्ही काहीतरी घ्या. हा बादलीत टाक म्हणजे दुसरे पकडायला पटापट. कडक मस्त पकडतोस रे पटापट. हा बघ एक पाठून पकडला. ते बघ खाली एक बघ. हा तो बघ. उचल त्याला. झालाय का तो? हा घे. मच्छरदाणी लावतो का तिथे? हातातली सुटतील. मोठी आहे ना. ही मोठी आहे. ही मोठी आहे. ए आता नको हे लागल. पुढे काटे असतात. एक नंबर नाही भारी आहे. ही मोठी आहे. आमच्याकडे त्याला सुतेरी म्हणतात. हे सगळे टोल. ही हातात काय बसत नाही. अशी उलटी पकडायची म्हणजे टेन्शन नाही. मोठे आहेत. पाण्यात मोठा टाकू दिला. आता बादलीत टाक डायरेक्ट. मोठे मासे आता मिळायला लागलेत.
वाम पाहिलं वाटल्या पण नव्हत्या इथं असतील. काय रे किलोस. काय अजून आहे काय? निवटा 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 निवटा. वाम आहे मोठे आहे का रे? मोठे आहे वाम. दिबा 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 घे 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 पायाजवळ आहे. घे घे घे. अजून एक आहे इथे. हात सांभाळ हात सांभाळ. तू काय टाकतोय? कोलिम डायरेक्ट. हात सांभाळ हात सांभाळ. एक कोलिम बिलिम सगळा जमा करा. पात आहे पात. उडव 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 उडव. तू काय कोलिम जमवतो? वेगळा जमा करू. सेपरेट. हे कोलिम जमा करता होणार आहे ह्याच्यात. ह्याच्यातच हे काय? अरे टायगर टायगर बघू. आम्हाला पकड चांगला मला दिसू दे. हा टायगर प्रॉन्स एक नंबर. कसली आहे रे? एक नंबर. भारी. अशा भेटल्या पाहिजेत. हे बाई 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 बा. अरे ही तू पण एक आणलीस का? तीच आहे तीच आहे. आमच्याकडे याला पात म्हणतात. पात. ही कोलबी एक नंबर आहे. ही बाई कोलबी बाई कोलबी बाई मोठे. हां पकड पकड. मोठे आहे काय? हा रे आहे. साईज आहे साईज आहे. कडक साईज आहे. बस ना. हा बस. अबे बघ केवढा आहे. अरे इकडे इकडे आता इकडे का आता करण आहे काय? आता मासवणी करायला मोकळे. आता हे पटापट पटापट जमा करायचे फक्त. काय झालं आता तिकडचं सगळं उपसली ना. आता इकडे यांना जागाच नाही. हा कोपरा तर भरलाय. सगळे बाहेर येत आहे सगळे नसते. त्यांना आता जागाच उरली नाही. काय आहे काय आहे? अरे अजून एक मस्त आहे. जोरात आहे एकदम. इकडे काय चाललंय बघ श्याम. हिला घे हिला घे. कोलबी बघ केवढी मोठी आहे. धुवून टाक तिला धुवून टाक. एक नंबर कडक बाई. हा बाई वर आलाय कसा. कसली कोलबी आहे बघा. एक नंबर. टायगर प्रॉन्स असे पण मोठे मोठे मासे मिळतात. हे टाक मला. त्यानेच चावतो काय तो? त्याने. ओके कडक कडक. काय पकडलंय श्याम? सोंड्या. सोंड्या. हा सोंड्या काय? हे सोंडे आहेत. सोंडे साईटून साईटून जा रे. पाण्यात जाऊच नका. काय आहे आता खरंच नेट हवं होतं. हाताने जमवण्यापेक्षा नेटने माझे मस्त झालं असतं. सोंड्याच आहेत काय? तुम्हाला जमा करील. हे बघा आता नुसते धावपळ सुरू झाले. काल रात्रीपासूनची मेहनत आहे. हा का पण बंद केला? अबा अबा एक मोठा केवढा आहे तो? हा सोंड्याचा आहे पण मजबूत आहे. आरले आहे ना निल्या. भरलं त्यांनी. काय करू नका रे तुम्ही. मोठे मोठे हे अंडेवाले मासे असणार आहे. हे अंडे असतील त्याच्यात. अंडे असणार. आलंय मोठा आहे रे. आता तो यार घ्या काय. काय हा अंडा 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 अंड्यात जमा कर. तू अंड्यात जमा कर. बाबू उडू नको उडू नको करू नको जमाव. हांड्या पिंड्यात पकडा तुम्ही. हे पाठी बघ. पाठी बघ तुझ्या पाठी बघ केवढा मोठा. तो बघ.
उतरू नका चिखलात जातात मासे भेटणार नाही परत. मानगावचे मासे. मानगावचे मासे. हे मारू नका रे असे, हातात द्या ना ते. थैमान माशांचं थैमान थैमान झालंय थैमान. माशांचं थैमान. जमवाल तेवढं कमी. हा नुसता मोठेच जमवतोय, हा मोठेच जमवतोय. कडक. अरे लवकर टिपा. अरे झापा ना झापा. नवा अजून काहीतरी लागल, असं राहणार नाहीत. काहीतरी घेऊन या घेऊन या. तू काय 2-2 3-3 एकदम काय खरं नाही. शंकर अंडा घेऊन ये इकडे. हा बघ मोठा बघ तुझ्या इथं. हा तो पकड. कधी पकडणार. अबा हांडा तिकडे गेला. तोच आहे का खोंड्या काय सोंड्या सोंड्या सोंडे सोंड्या बोलतो सोंड्या. सोंड्या. हा बघ सोंड्या उडाला. हा बघ एक इकडे सोंड्या. हे आतमध्ये उतरू नका पाण्यात. सगळे सोंडे. हा बघ इकडे आले सोंडे. तिथं तर काय झालंय सगळे एकच राहणार नाहीत गमेलात. पिशवी पिशवी आहे घे. पिशवी घे. अरे पिशवी घे. पिशवी पिशवी आपलीच आहे की. अंडा भरला. पंटूस चिलापी ना. हा कडक. मगाशी पण एक होती मोठी होती. अरे कडक. पॅक करा पॅक करा. आता पिशवी आली. हांडा भरला. चालू करो. अण्णा गेलो तिकडं. अरे आणले हाताने आणले डायरेक्ट आणले. चौकाश परत गेली. इबा 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 इबा. बारीक बारीक. छोटी चिलापी. इबा इबा वांबक वांबक वांबक. हा केवढा आहे. सडकून आहे सडकून आहेत मला. हे तो मागे केला. हे काढते घे सामना आपल्या इथे. मजा चालली एकदम सगळ्यांची. हा कडक कडक. वाम आमच्याकडे सुतेरी म्हणतात. सुतेरी वाम. चालू करा. शिंगटा शिंगटे शिंगटे. इकडे बघा आता हे सगळे जमा फक्त करायचे आहेत. जमा करायला तर कंटाळा येणार आहे ना. मोठे कुठे छोटी आहे ना. पण हाय बऱ्यापैकी. ही बघ त्याच्याकडे मोठी आहे. एक नंबर. जा तुझा वाटा घेऊन जा. मलू आहे कडक. हे शरदू वाम वाम. कुठं आहे. मोठी आहे. कडक आहे कडक. हा घातल्या घातल्या आली. ती चिलापी फंटूस. कडक शिवडा. पात्यासारखाच आहे ना. पातच काय आहे ना. शिवडा एक नंबर. मोठं पात एक नंबर आहे. मासे वाटले पण नव्हते एवढे एवढे असतील मोठे मोठं. रात्रीपासूनची मेहनत होती. जे आता मासे मिळायला लागलेत तेव कडक. तुम्ही फंटूस म्हणताय चिलापी. इकडे फंटूस म्हणतात. इकडे काय त्याला काटे असतात वरती. हा वरती काटे असतात. वरच्या बाजूला शार्प काटे असतात. त्याला पकडायचे असेल तर खालून पकडायची. इकडे अशी खालून ह्या बाजूने. हे बघा काटे दिसतात. मजबूत काटे असतात. फाडू शकते आपल्याला ही अशी चिलापी. मानगावमध्ये फंटूस खास.
हा काय मासा पकडलेला आहे तो पकडलेला आहे वा. लय मोठी आहे येड्या. इबो गीतच आहे. इबो 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 नाही ही छोटी वाली आहे. छोटी वाली ही हं? नाही. उडव उडव वर वर उडव. मोठी आहे वर उडव. हा, शाबाश 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 तूच भावा मासे पकडणारा. हा, काय ते पकडतो ते पकडतो. नो, झाली झाली. जीव घेशील अजून. हा मोठी आहे. पाणी गरम झाला बारका मासा वर आला डायरेक्ट. हा कुठे आहे? हा रे मोठी आहे तुझ्या साईजची आहे. बारीक बारीक पटापट जमवा. होय होय फोटो आहे सगळ्यांचं. हा हे बाबा बिल्डर. आता इकडचं ॲक्च्युली पाणी सगळं मोटरने काढू शकत नाही तर थोडं इकडे आता हे करत आहेत उपसत आहेत. तिकडे नेट लावलं आहे. नेटच्या इथे म्हणजे कसं त्याच्यातून पाणी टाकून मग काहीतरी पकडत आहेत तिथे. तिकडे कसं पलीकडे त्या नेटमधून टाकलं की मासा वगैरे गेलाच तर त्या नेटमध्ये अडकेल म्हणूनसाठी त्या पद्धतीने उपसत आहेत. हे सगळे धमाल सुरू आहे. याने भरपूर मासे पकडले. होय होय हा कुठे लपला होता रे सोंड्या. हवय खायत अजून मासे खाली रे मोठे मोठे. हे बघ दगडा खालून काढतोय. हा मजा आली. इथं काहीतरी मोठा आहे. काय आहे रे? तळाला पण आहे त्याची. इथं समोर पण हात घालतो बघ इथे बघ समोर. हा तिथं पाणी गरम झाला आता. दोन्ही काम चालू आहे. इकडे मोटरने जात आहे तिकडे थोडंसं उपसत आहेत म्हणजे पटापट फरक पडेल. वाम इबं इकडे आलं. इबं हा 30 हा हा हे बंद करू दे. हा शिवडा सगळे आता शिवडा येत आहेत. पाणी परत येत येत अरे बाजूला आपट तिला तुमच्या नाव व्हायची नाही व्हायची तुमच्या बाजूला आपटा तिला. हा बस झाली जाईल ना ती गभीत जाईल. एक नंबर पकडलास. काय आहे मी पण केलेला पात शिवडा. आता पाणी थोडंसंच उरलंय आणि मासे पण आता आहेत ना ते खाली तळाला आहेत तेच आता मिळत आहेत. हाती सगळी खाली बसलेली तळाला आता सगळी बाहेर येत आहेत. अजून एक शंकर टोल आहे वाटतं तो. हा अरे मोठी आहेत रे. शंकर भारीच आहे. मोठंच पकडतो. मोठं पकडतो. अबे काहीतरी पकडतोय आहे बघ. सगळे शिवडे काढतोय बाहेर. पातीच कुठे जातोय ते खिशात टाक. वाम आली. अरे हो नाही पातच आहेत.
पाती आहेत शेवटला सगळे पाती उरलेत. शेवटचा पुकार, शेवटची 15 मिनिटं. हांडा भरला. चला पास. हे बा ए पकड वाम आहे. डायमार त्यावर. अरे भेटलं का नाही? काय करताय चिखलात त्या? काटा मारला पकड. बाबू बाजू खाली जाऊ पाणी. पाणी निखिल इथं जरा मोकला कर. हा चोकल इथं पुढे आता पुढे नाही कात लागली. वाम आहे. काय कोलब्या भेटल्यात? बऱ्याच भेटल्यात मोठ्या नाही बारीक मोठ्या मासे 4-5 पकडलेले आहेत. होय तर या बाजूला इकडे हे सगळे छोटे मासे मग असे उपसत होते ना ते मासे. हिसलो त्याला. कालपा त्यात हिसलो. त्यात पाणी चांगलं आहे. चला आता मासे पटापट स्वच्छ धुवून घेऊया वाट्यासाठी आणि मग वाटा करूया. हा एक बादली उचलत एक माणसाने आहे ना एवढे मासे. चला आता मासे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग काय वाटणी वगैरे करून सगळेजण घरात मासे नेतील. इकडे वरच्या बाजूचा एक डोह आहे तिकडे सर्व मासे आता धुवून वगैरे वरती वाढायचे तर न्यायचे. चला मस्त असे मासे आता सगळे एकत्र केलेले आहेत बघा. काय हांडा पण सोडलेला नाही, काय असं सोडले नाही, बादल्या पण नाही आणि घमेले पण नाहीत. सगळ्यात मासाच मासा आहे. ही बादली बाकी आहे आता हे सॉर्ट आउट करावे लागतील प्रॉपर आणि मग वाटणे घालायचे. अरे काय बर्गर चला फायनली मासे आणलेले तिकडे वाटणी सुरू आहे. धमाल आली. मजा आली. तू जमवला काय वाटत नव्हतं भेटेल पण जेव्हा पाणी कमी झालं तेव्हा जाम पकडले. भावांत मोठे एवढे पकडले म्हणून मीच व्हिडिओ मध्ये दिसणार तुला काय बोललो होतो. तू काय बोलतोस भावा बोलतात सगळेजण आम्ही घरी जाऊ. तुला कोलिंगचा एवढे किती सारा जमवला असता. एकच माणूस हा तू पण होता ना रात्रभर जागत होते. आम्ही थोड्या वेळानं झोपलो. आम्हाला कंटाळा आला आम्ही झोपलो. तर पाणी होतंय करता म्हटलं 12 वाजले रात्री लावली होती. रात्री संध्याकाळी 7 वाजता 6 वाजता लावली होती. 6 वाजता लावलेली ती सकाळी साधारण 11-12 वाजता पाणी संपलं. म्हणजे लाईट पण जात होती मध्ये लाईट येत होती. हा इश्यू येत होता. असो मजा आली. आता वाटणे होते तिकडे. इकडे आता वाटे होत आहेत प्रॉपर. मोठे वाटे येणार आहेत. हा लाईटने थोडा इश्यू गेला म्हणून एवढा वेळ गेला. मोठे आहेत कचकून तर खायच्या काय. खास मासेमारीसाठी आपण आलेलो माणगावमध्ये. म्हणजे ॲक्च्युली माणगाव म्हणजे श्यामचं गाव आणि हे सगळे मित्रमंडळी. तर धमाल आली, मजा आली आणि लगेचच निघणार आहे आपण. अजून काय थांबणार नाही आहे. एकच दिवसासाठी आपण आलेलो. तर परत कधी यायला जमलं तर नक्की येईन. यावेळेस दुसऱ्यांदा आलो आमडोशीला. कारण मध्ये आपण आलेलो तेव्हा आम्ही वासोटा ट्रेक केला होता. त्याच्यानंतर मग श्यामच्या गावी आलो होतो. तर आता खास मासेमारीसाठी आलो आहे. तर चला मासेमारीचा व्हिडिओ तात्पुरता तरी इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय 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 बाय. चला बाय काय बाय श्याम बाय 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 बाय. युट्यूबचे लिंक 3 झाले त्या हे 5 झाले. तो तिथं थांबलाय. जा मग तिकडे जा भराय चालू कर. हुशार माणूस आहे.
मागे एक थांब बाबू थांब. करण भर तू भर दिल्याचं आहे काय ठेव तिथं. करण माझा विश्वास. माझं राहिलं. करण जाम आवडतं. तर एकटा मासे घेऊन येतो एक वाटेचं माहिती त्याला बोललो होतो ये म्हणून त्याने कोलिन जमा केला असता तिथे पहिला करण जाम असं म्हणजे करण मारायला आता पण गण टाकायला भरला आपण इथं